हाय कर मम्मी. माझी मम्मी हिरा मंडी बघते. तिला संपवायचं आहे. आम्ही आता चाललोय 2 दिवस तिला बघायला नाही मिळणार सॅटर्डे संडे म्हणून. मी तुम्हाला सांगितलं नाही आहे का अजून आम्ही कुठे चाललोय. कुठे आलोय आपण आज? माझ्या भावाच्या घरी आहे. म्हणजे माझ्या तू मामा बोलणार होती ना आधी. माझा मामा आहे. मामाकडे आलोय आम्ही कारण एक लिटिल सरप्राईज आलंय आमच्याकडे. आणि माझी मावशी पण आहे. तुम्ही लास्ट व्लॉग तिला भेटलेले. मी घरीच व्लॉग स्टार्ट करणार होती पण आम्हाला लेट झालेला. सो मी आता इकडे पोचल्यावर व्लॉग स्टार्ट करते. सो लेट्स सी आता पुढे आज आणि उद्यामध्ये काय काय होतं आहे. मम्मी एसीतून आली ओलामधून तरी एवढी का थकली आहे ग? एसीमधून आणलं ना कॅबमधून चांगलं तरी थकले. त्यामुळे थकायला होतं. तू दिसत नाहीये मागून येत आहे. दोघी आल्या आल्या गॉसिप करायला चालू झाल्या. मी हे टाकणार आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला रेड हँड पकडलंय मी गॉसिप करताना. आणि दोघींनी येल्लो पण घातलंय. सेम मॅचिंग. पण येल्लो मॅचिंग आहे ना दिसतंय. वाच झालं. काय झालं तुमचं गॉसिप? कॅमेरावर रेड हँड पकडल्यावर बंद केलं. मी कॅमेरा काढला तसं बंद केलं बोलायचं. तिचा स्वीकार करून घे. ही तुझ्याच्या निकाल कर. जो काय असेल तो लिहायची आज्ञा कर. आणि जर या पूजनामध्ये काही चूकभूल झाली असेल तर ती माफ कर. कुठे बसते माऊ? मी तिकडे विचारांमध्ये गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय. गुड मॉर्निंग बोला तिकडनं. हो ते येणार बोलत. माझ्या मावशीला कमेंट्स मध्ये व्हेरी गुड मॉर्निंग बोला तुम्ही नंतर. अशी काय बसले? कशी बसू? माऊ तू एवढी नट्टापट्टा करून कुठे चाललेली? कुठे नट्टापट्टा? एवढे केस बांधले. मी आली तेव्हा तू एकदम केस बांधत होती. ते व्यवस्थित नको का केस बी? आता तुझ्या चॅनल पुढे आम्ही येणार म्हणजे आम्हाला व्यवस्थित राहायलाच पाहिजे ना. थांबा मी जरा हे नीट करते. आणि माझा अवतार बघा. मी तर तोंड पण नाही धुतलं. मम्मी काय बनवताना वगैरे असते का ती घरात? ऑफिसला कोण जाणार? सॅटर्डेला असते ना. बघा हा माझी मम्मी काय करते. आज मुगाच्या डाळीचा शिरा करते. आज गोड गोड रवा. माझी माऊ थोड्या दिवसात नवीन चॅनल उघडेल. हे तुम्हाला दिसेल त्याच्यावर. कसं मुगाची डाळ ना पहिल्यांदा धुवा, मग ती वाळवा, मग ती कोरडी करा, मग ती भाजा. आणि हीच मला 5 मिनिटापूर्वी बोलत होती हे काय सकाळी सकाळी व्लॉग करते, चेहरा पण नाही धुतलाय. आणि आता बडबड करते. आमचं बाळ झोपत नाही हो. झोप नाही झाली. सगळ्यांचे आशीर्वाद द्या. मी त्यांना अजून बॅक स्टोरी नाही दिली. काय बाळ कोणाचं बाळ कसती पूजा सांग ना. मला सांगायला. माझा मामा हा माझा भाऊ आहे सौजन्य. ह्याचा मुलगा नाहीये. मला अजून एक मामा आहे. हा त्याचा 2 नंबरचा मुलगा. हिला तुम्ही ओळखता. नीट बस. किती वेळा झाले येऊन गेले. ही माझी मामी. मामा आला नाहीये त्याची बायको. ही माझी वहिनी. आता ज्या भावाचं इंट्रोडक्शन केलं त्याची बायको. हा माझा भाचा. ही हाय कर. नाही मला भावना देतो. मोठा झालाय. ही तर हे काय बाप्पा असा बोल.
तू बोल आधी, लवकर बोल. मी ना नेहमी व्लॉग एंड करायला विसरते, सो आज मी न विसरता, भलेही माझा व्लॉग कालचा होता, मी आज आली आहे हा व्लॉग एंड करायला आणि तुम्हाला बॅक स्टोरी द्यायला, जी मी तुम्हाला लास्ट टाईम द्यायला विसरली. आय डोंट नो मी कुठे बघते, बट या अँड इग्नोर दिस मेस. एव्हरी इंडियन हाऊसहोल्ड दुपारच्या वेळेस असंच दिसतं, सगळ्यांच्या खिडकीमध्ये असेच कपडे वाळत घातलेले असतात, सो इग्नोर दिस. सो मला तुम्हाला बॅक स्टोरी द्यायची होती. मी हा वीकेंड माझ्या मामाकडे गेलेली. माझ्या बहिणीला एक क्यूट छोटूशी बेबी झाली आहे, बेबी गर्ल, अँड तिचा 5वीचा प्रोग्राम होता. सो लेट मी टेल यू, 5वी इज द 5th डे आफ्टर द चाइल्ड बर्थ. अँड तेव्हा काय काय रीती असतात, म्हणजे आमच्यामध्ये आहेत, खूप महाराष्ट्रीयन लोकांमध्ये असणारच हे 5वी करायचा प्रोग्राम, जिकडे आपण देवाला ऑफरिंग करतो, देव येऊन तिचं लाईक त्या बेबीचं नशीब लिहून जातो अँड वॉट नॉट. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळं असतं, बट हां असतो 5वीचा प्रोग्राम. सो ते होतं अँड आम्ही तिला बघितलं पण नव्हतं. सो वी वेंट ॲट हर प्लेस. माझ्या बहिणीला आणि माझ्या नीसला भेटायला आम्ही गेलेलो मामाकडे. 2 दिवस तिकडेच राहिलेलो. मी जास्त शूट नाही करू शकली, बिकॉज मी पर्सनली पण कम्फर्टेबल नव्हती बेबीला कॅमेरावर दाखवायला आणि आय वॉजंट शुअर माझी फॅमिली अजून किती कम्फर्टेबल आहे कॅमेरावर यायला. तरी पण मी मध्ये मध्ये क्लिप्स काढल्या आहेत. सो या, आय होप यू एन्जॉयड दिस व्लॉग अँड आय प्रॉमिस मी ट्राय करेन सगळे व्लॉग्स येऊन एंड करायला आणि अर्धवट नाही सोडायला. आय एम ट्राईंग गाईज. आत्ता व्लॉग करायला लागले. आय एम ट्राईंग. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. सी यू इन माय नेक्स्ट व्लॉग.